जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिला CO2 पासून मिथेनॉल प्लांट कोठे सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारतातील पहिला CO2 पासून मिथेनॉल प्लांट हा पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. या प्लांटची निर्मिती थर्मॅक्स लिमिटेड आणि IIT दिल्लीने सार्वजनिक खाजगी भागीदारीमधून केली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 24 विभागीय स्थायी समित्यांपैकी संरक्षण व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर या संरक्षण व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी राधा मोहन सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच या समितीचे सदस्य म्हणून राहुल गांधी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, संसदेमध्ये 2 प्रकारच्या समित्या स्थापन केल्या जातात. एक स्थायी समित्या तर दुसऱ्या तदर्थ समित्या. या स्थायी समितीचेच अजून 3 प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार वित्तीय समित्या, दुसरा विभागीय स्थायी समित्या, तर तिसऱ्या प्रकारात इतर संसदीय समित्यांचा समावेश होतो. या 3 मधीलच आता आपण विभागीय स्थायी समित्याविषयी बोलत आहोत. या ज्या विभागीय स्थायी समित्या आहेत यांची संख्या एकूण 24 असून यापैकी 16 समित्या या लोकसभा अध्यक्षाच्या निर्देशनाखाली कार्य करतात, तर 8 समित्या या राज्यसभेच्या सभापतीच्या निर्देशनाखाली कार्य करतात. या विभागीय स्थायी समित्यांमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर या प्रत्येक समितीमध्ये 31 सदस्य असतात. त्यापैकी 21 सदस्य लोकसभेतून तर 10 सदस्य हे राज्यसभेतून निवडले जातात. या समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या समितीचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो व समितीच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यसभेच्या सदस्यांसाठी राज्यसभेचे सभापती करतात, तर लोकसभेच्या समित्यांसाठी लोकसभेचे अध्यक्ष करतात. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही समितीवर मंत्र्यांचे नामनिर्देशन केले जाऊ शकत नाही व एखाद्या सदस्याची नेमणूक मंत्री म्हणून झाल्यास त्याचे समितीचे सदस्यत्व संपुष्टात येते. आता आपल्याला या विभागीय स्थायी समित्या काय असतात एवढं तर लक्षात आलेलं आहे. आता ज्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत त्यापैकी काही समित्यांचे आपण अध्यक्ष सुद्धा पाहून घेऊयात. परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी दिग्विजय सिंह. कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष चरणजित सिंह चन्नी बनले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण समिती रामगोपाल यादव. वित्त समिती भर्तहरी महताब. कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञान समिती निशिकांत दुबे. ग्रामीण आणि पंचायती राज सप्तगिरी शंकर उलाका. कोळसा, खाणी आणि पोलाद समिती अनुराग ठाकूर. जलसंपदा समिती राजू प्रताप रुडी. उद्योग समिती तिरुची शिवा. गृहव्यवहार समिती राधा मोहनदास अग्रवाल. वाणिज्य समिती डोला सिन. तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीचे अध्यक्ष हे सुनील तटकरे बनले आहेत. आता हा प्रश्न पहा. देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्राची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर आता देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्राची स्थापना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे? तर महाराष्ट्रामधील नवी मुंबई येथील तळोजा येथे या केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. नुकतंच या केंद्राचं भूमिपूजन झालं असून येत्या काळात या केंद्राची निर्मिती करण्यात येईल. बरं, आता आपण येथे महाराष्ट्राविषयी बोलत आहोत, तर महाराष्ट्राविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. तसेच महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे देशातलं पहिलं हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 3, 2024च्या इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स म्हणजेच आयफा अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? तर या आयफा अवॉर्डमध्ये ॲनिमल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इतर जे पुरस्कार आहेत यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार विदू विनोद चोप्रा यांना 12th फेलसाठी मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जवान या चित्रपटासाठी शाहरुख खान यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अनिल कपूर. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शबाना आझमी. तर नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी बॉबी देओल यांना सन्मानित करण्यात आला आहे. या आयफा पुरस्कार सोहळ्यातील विशेष पुरस्कारामधील भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा आउटस्टँडिंग अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा जो आउटस्टँडिंग अचिव्हमेंट पुरस्कार आहे या पुरस्काराने हेमा मालिनी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर हेमा मालिनी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, कंबोडियातील पुढील भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता कंबोडिया या देशातील पुढील भारतीय राजदूत म्हणून B1 लालवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे B1 लालवाना आहेत
हे 1998च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी असून सध्या ते मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. मित्रांनो, अलीकडेच काही देशांमध्ये भारतातर्फे नवीन राजदूत नियुक्त करण्यात आले आहेत. ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. अमेरिकेतील भारतीय राजदूत हे विनय मोहन क्वात्रा बनले आहेत. अल्जेरियामध्ये डॉक्टर स्वाती विजय कुलकर्णी, अल्बेनियातील राजदूत रवींद्र प्रसाद जयस्वाल, कांगोमधील व्ही व्यंकटरामन, तर क्रोएशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या मंत्रालयाने इनक्रेडिबल इंडिया कंटेंट हब आणि डिजिटल पोर्टल लॉन्च केले? तर हे जे इनक्रेडिबल इंडिया कंटेंट हब आणि डिजिटल पोर्टल आहे, हे पर्यटन मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आलं आहे. हे पोर्टल सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक प्रवासी व्यावसायिकांसाठी प्रवेश सुलभ करणे आणि भारतातील अभ्यागतांसाठी प्रवासाचा अनुभव सुधारणे हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 7. डॅम मॅगी स्मिथ यांचे नुकतेच वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले, तर त्या खालीलपैकी कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी ओळखल्या जातात? तर या ज्या डॅम मॅगी स्मिथ आहेत, यांना हॅरी पॉटर या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली होती. डॅम मॅगी स्मिथ यांनी हॅरी पॉटर या चित्रपटात प्रोफेसर मॅकगोनागल यांचं पात्र साकारलं होतं. डॅम मॅगी स्मिथ यांना 2 वेळा ऑस्कर सुद्धा मिळालेला आहे. त्यांना 1970 मध्ये द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर, तर 1978 मध्ये कॅलिफोर्निया सूट या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळालेला आहे. अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. नुकतेच प्रसिद्ध कवी केकियन दारुवाला यांचं सुद्धा निधन झालं. ते इंग्रजी भाषेतील कवी होते व त्यांचा जन्म 1937 मध्ये लाहोर येथे झाला होता. त्यांचं पहिलं पुस्तक अंडर ओरियन हे असून हे 1970 मध्ये प्रकाशित झालं होतं व त्यांना 1984 साली साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पण हा पुरस्कार त्यांनी 2015 मध्ये लेखकांविरुद्ध हिंसाचार करणाऱ्या वैचारिक गटाविरुद्ध आवाज न उठवल्याच्या निषेधार्थ साहित्य अकादमीला परत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. जपान या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे शिगेरू इशिबा हे आता जपानचे नवीन पंतप्रधान असतील. हे जे शिगेरू इशिबा आहेत, हे सध्या जपानचे संरक्षण मंत्री होते व आता ते जपानचे पंतप्रधान म्हणून 2025 पर्यंत कार्य करतील. याआधी शिगेरू इशिबा यांनी जपानचे कृषी मंत्री म्हणून देखील कार्य केलं होतं. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच मारला गेलेला हसन नसरल्लाह हा कोणत्या संघटनेचा प्रमुख होता? तर हा जो हसन नसरल्लाह आहे, हा हिजबुल्लाह या संघटनेचा प्रमुख होता. अलीकडेच इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतवर हवाई हल्ले केले आहेत व त्यामध्येच हा हिजबुल्लाहचा प्रमुख मारल्या गेल्याची बातमी इस्रायलद्वारे देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 10. दरवर्षी जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक हृदय दिन आहे, हा दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व पहिल्यांदा हा दिवस 24 सप्टेंबर 2000 रोजी साजरा करण्यात आला होता. पण 2011 पासून हा दिवस आता 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर यूज हार्ट फॉर ॲक्शन अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच कोणत्या देशात शास्त्रज्ञांनी 300हून अधिक नवीन नाझका लाईन्स शोधल्या आहेत? तर या ज्या नाझका लाईन्स आहेत, या पेरू या देशामध्ये शोधण्यात आल्या आहेत. मित्रांनो, या नाझका लाईन्स इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 500च्या दरम्यान प्राचीन एका सभ्यतेद्वारे तयार करण्यात आलेल्या आहेत. 1994 मध्ये युनेस्कोने या नाझका लाईन्सला जागतिक वारसा स्थळाचा सुद्धा दर्जा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. ग्लोबल एरोस्पेस समिट 2024चं आयोजन कोठे करण्यात आले? तर या ग्लोबल एरोस्पेस समिटचं आयोजन अबुधाबी या शहरामध्ये करण्यात आलं होतं. मित्रांनो, अजून एका परिषदेविषयी माहिती नोट करून घ्या. दुसऱ्या भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषदेचं आयोजन 26 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13. नुकतेच कोणत्या प्रसिद्ध लेखिकेने न्यूयॉर्क म्युझियमचा इसामू नोगची पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला? तर हा जो इसामू नोगची पुरस्कार आहे, हा झुंपा लाहिरी यांना जाहीर झाला होता, पण त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. हा नकार देण्यामागचं कारण काय? तर अलीकडेच या म्युझियमने केफीए म्हणजेच पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक परिधान केल्याबद्दल संग्रहालयातील 3 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यासाठीच आता झुंपा लाहिरींनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. झुंपा लाहिरी यांना 2000 साली इंटरप्रिटर ऑफ मेलिडीज या पुस्तकासाठी पुलित्झर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली?
तर या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून अनुराग गर्ग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अनुराग गर्ग हे 1993च्या बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून ते याआधी सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होते. बरं, आता ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक म्हणून कधीपर्यंत कार्य सांभाळतील, तर 2026 पर्यंत ते या पदावर कार्य करतील. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 17 मार्च 1986 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे व याचं मुख्यालय नवी दिल्लीत स्थित आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने 17 सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच तेलंगणा या राज्याने 17 सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.